नमस्कार मंडळी. कधीतरी विचार केलाय का की स्पॅनिश भाषा ऐकायला इतकी वेगळी का वाटते, खास करून इंग्रजीच्या तुलनेत? तर आज आपण एका भाषिक गूढ गोष्टीचा छडा लावणार आहोत. ही गोष्ट आहे गायब होणाऱ्या सर्वनामांची. चला तर मग सुरू करूया. हे बघा इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आय वॉन्ट वॉटर, अगदी साधं वाक्य. पण हेच स्पॅनिशमध्ये होतं quiero agua. आता प्रश्न हा आहे की यातला आई म्हणजे मी, जो स्पॅनिशमध्ये यो असतो, तो गेला कुठे? गायबच झाला की काय? हेच ते कोडं आहे जे आपण आज उलगडणार आहोत. बरं, कुठल्याही रहस्याची उकल करायची असेल तर सगळ्यात आधी त्यातील मुख्य पात्रांना म्हणजे आपल्या सस्पेक्ट्सना ओळखून घ्यावं लागतं. आणि आपल्या या केसमध्ये ते आहेत सर्वनामं. अच्छा, तर हे कर्तावाचक सर्वनाम म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यातली क्रिया नक्की कोण करतंय हे सांगणारा शब्द. म्हणजे मी, तू, तो, ती हे सगळे शब्द. आता स्क्रीनवर बघा, ही आहे आपल्या प्रकरणातील मुख्य संशयितांची यादी. एका बाजूला स्पॅनिश सर्वनामं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे इंग्रजी अर्थ. बघा, यो म्हणजे मी, तू म्हणजे तू आणि बाकीचे पण. ही नावं जरा लक्षात ठेवा कारण या सगळ्या रहस्याचा केंद्रबिंदू हेच आहेत. ठीक आहे, तर आता वेळ आली आहे या प्रकरणातील सगळ्यात मोठ्या खुलाशाची. हा ब्रेक थ्रू क्षण आहे. ही जी सर्वनामं गायब होतात असं वाटतंय ना, ती खरं तर कुठे लपलेली आहेत ते आता समोर येणार आहे. तर यातला सगळ्यात महत्वाचा धागादोरा किंवा म्हणा क्लू तो दडलेला आहे क्रियापदामध्ये. हो, बरोबर ऐकलत. उत्तर सर्वनामात नाहीये, ते क्रियापदामध्येच लपले. आणि खरी गंमत तर आत्ता आहे. बघा, इंग्रजीमध्ये आपल्याला आय स्पीक, यू स्पीक, ही स्पीक्स असं बोलावं लागतं. म्हणजे क्रिया कोण करतंय हे सांगायला आय, यू, ही हे वेगळे शब्द लागतातच. पण स्पॅनिशमध्ये जादू आहे. तिथे हाब्लो या शब्दातलं शेवटच्या ओ वरूनच कळतं की मी बोलतोय. हाब्लासमधल्या ॲसवरून कळतं की तू बोलतोयस आणि हाबलामधल्या ए वरून कळतं की तो बोलतोय. म्हणजे क्रियापदाचं शेवटच कर्त्याचं काम करतोय. त्यामुळे वेगळं सर्वनाम वापरण्याची गरजच उरत नाही. कमाल आहे ना? थांबा. आता एक प्रश्न मनात आला असेल की जर क्रियापदच सगळं काम करतंय, मग कधीकधी स्पॅनिशमध्ये सर्वनामं का दिसतात? बरोबर. तर इथेच या गोष्टीत एक प्लॉट ट्विस्ट आहे. चला, ही खास प्रकरणं कोणती आहेत ते पाहूया. तर गोष्ट अशी आहे की ही सर्वनामं पूर्णपणे गायब झालेली नाहीत. ती लपून बसली आहेत आणि फक्त गरजेच्या वेळेस बाहेर येत आहेत. म्हणजे त्यांचा वापर अत्यंत विचारपूर्वक एका विशिष्ट हेतूने केला जातो. आणि ही गरज किंवा हेतू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. एक, एखाद्या गोष्टीवर जोर देण्यासाठी. दुसरं, तुलना करण्यासाठी. आणि तिसरं, बोलण्यात अधिक स्पष्टता आणण्यासाठी. हे बघा, पहिलं म्हणजे जोर देण्यासाठी. समजा म्हणायचंय, मला जायचंय, त्याला नाही. इथे मलावर जोर आहे. दुसरं कारण तुलना. जसं की ती उंच आहे, पण तो मात्र जास्त वेगवान आहे. आणि तिसरं आणि खूप महत्वाचं, ते म्हणजे स्पष्टता आणण्यासाठी. कधीकधी क्रिया कोण करतंय हे वाक्यातून कळत नाही, तेव्हा गोंधळ टाळायला सर्वनाम वापरलं जातं. खास करून तो, ती किंवा तुम्ही यांच्या बाबतीत हे जास्त होत. चला, आता या रहस्याच्या आणखी एका महत्वाच्या पैलूकडे वळूया. आणि तो म्हणजे यू म्हणण्याचे 2 वेगवेगळे प्रकार आणि त्यामागे दडलेले सामाजिक संकेत. स्पॅनिशमध्ये यूला 2 शब्द आहेत. एक आहे तू आणि दुसरा उस्तेद. तू म्हणजे आपल्याकडचं तू, अनौपचारिक. मित्र, कुटुंब यांच्यासोबत बोलताना वापरतात. आणि उस्तेद म्हणजे आपल्याकडचं तुम्ही, औपचारिक. कामाच्या ठिकाणी किंवा मोठ्या आदरणीय व्यक्तींशी बोलताना वापरतात. म्हणजे कोणता शब्द निवडायचा हे समोरच्या व्यक्तीशी आपलं नातं कसं आहे यावर अवलंबून असतं. तर मग या सगळ्या चर्चेतून, या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता? हे समजून घेण्यासाठी एक खूप छान उदाहरण आहे. असं समजा की सर्वनामं वापरणं म्हणजे नकाशावरचा शॉर्टकट वापरण्यासारखं आहे. एकदा का आपलं बोलण्याचं ठिकाण म्हणजे आपला बोलण्याचा विषय ठरला की प्रत्येक वेळी पूर्ण पत्ता सांगण्याऐवजी हा शॉर्टकट आपल्याला संभाषणात जास्त वेगाने पुढे घेऊन जातो. थोडक्यात काय, तर स्पॅनिशमधली ही सर्वनामांची रचना काही उगाचच नाहीये. ती अतिशय कार्यक्षम आणि अचूक संवादासाठीच तयार झालीये. सगळा खेळ आहे एफिशियन्सी आणि प्रिसिजनचा.
आणि आता जाता जाता एक विचार सोडून जातो की कोणत्याही भाषेमधले असे शॉर्टकट्स आपल्याला त्या भाषेच्या संस्कृतीबद्दल, तिथल्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल काय सांगत असतील? जरा विचार करून बघा यावर.